श्रोतेहो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. वृषाली ताई आहेत माझ्यासोबत. आज तुम्ही कशाबद्दल सांगणार आहात? पर्सनॅलिटी एनहान्समेंट. कसं आहे माहिती का चित्रा, मानव या नामानो, पण आजचं जग हे दिसण्याला सगळ्यात जास्त महत्त्व देतं. म्हणजे निर्जीव वस्तूंपासून आणि सजीव प्राण्यांपासून ते माणसांपर्यंत प्रत्येकाच्या अपिअरन्सला सध्याच्या जगात टॉप प्रायोरिटी आहे. म्हणजे कसं की मोबाईल मधल्या फीचर्सपेक्षा त्याचा लुक जास्त विचारात घेतला जातो. घरात आईनी किंवा बायकोनी केलेला आलू पालक हा नक्की चवीला चांगला असतो, पण हॉटेलात मिळणारा आलू पालक हा दिसायला नक्की जास्त अट्रॅक्टिव्ह असतो. आता पेडिग्री कुत्र्यांच्या किमती या त्यांच्या दिसण्यावर ठरतात ग चित्रा. तसं नसतं तर लोकांनी रस्त्यावरची कुत्री आनंदाने पाळली असती. आता मला विचारशील तर घोडा पाळायची ऐपत असणाऱ्या लोकांनी गाढवं सुद्धा तितक्याच आवडीने पाळली असती. पण आता मला सांगा की ते शक्य आहे का? नाही. कारण का तर शोबाज, या शोबाज जगामध्ये आपल्या स्वतःच्या अपिअरन्सला म्हणजेच पर्सनॅलिटीला सगळ्यात जास्त महत्व असणं स्वाभाविक आहे ना चित्रा. मग आपल्याला करायला पाहिजे. जाडी आणि वजन वाढलं की शरीराला बेढब आकार येतो. त्यामुळे लोकांना जरी तुमची वजनं दिसली नाही तरी तुमचा बेढब आकार हा कुणाच्याही नजरेतून सुटणं शक्य नसतं. आणि गंमत म्हणजे तुमच्या बेढब शरीरामुळे तुमच्या मनात एक न्यूनगंड किंवा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स तयार होतो. आता त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हा कमी होतो. अच्छा, पण मग हा वाढवायचा कसा? आणि यासाठी वृषालीताई जे काही मुद्दे पटवून देत आहेत ते मला खूप आवडलेले आहेत. या सगळ्याबद्दल ऐकायचे, पण तत्पूर्वी श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय, मग त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी कॉल करा, व्हॉट्सअप करा. आणि कॉन्फिडन्स कमी झाला ना चित्रा की आपण कार्यक्रम अटेंड करायचे टाळतो, किंवा एकतर खूप जास्त टाईट कपडे किंवा खूप जास्त लूज कपडे घालतो. त्यामुळे आपली जाडी ही झाकली जात नाही. आता लग्नासाठी एखादा मुलगा किंवा मुलगी पाहताना किंवा जॉबसाठी इंटरव्ह्यू देताना सगळ्यात प्रथम तुमची फिगर दिसते किंवा ती पाहिली जाते. तुमची बौद्धिक क्षमता ही त्यानंतर बघितली जाते. आणि म्हणून वृषालीजमध्ये आम्ही वेट लॉसपेक्षा जास्त फिगर करेक्शनला महत्त्व देतो. तुमची जाडी शरीराच्या कोणत्या भागात जास्त एकवटलेली आहे तिथून ती अधिक प्रमाणात कमी केली जाते. त्यानुसार आम्ही तुमचे प्रोग्राम डिझाईन करतो. आणि म्हणून वृषालीजमध्ये फिगर करेक्शनला किंवा स्पॉट रिडक्शनला म्हणजे जास्त महत्व आहे, किंवा ते इफेक्टिव्हली जेवढं माझ्या इथे होतं तेवढं इतर उपायांनी तुम्हाला मिळू शकत नाही. आणि मागं एका भागात मी ओबेज आणि ओव्हरवेट यामधला फरक मी तुम्हाला सांगितला होता. त्याप्रमाणे ओव्हरवेट नाही पण फिगर बेढब आहेत अशी शेकडो लोक वृषालीजमध्ये कायम येत असतात. थोडक्यात चित्रात तुम्ही दिसता कसे, तुमची फिगर कशी आहे, तुम्ही स्वतःला कॅरी कसे करता, ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. समजा तुमचं वजन 10 किलो तुम्ही कमी केलं आणि तुमचं पोट सीट मांड्या किंवा थाईज हे जर तुमचे तसेच असतील तर माझ्या दृष्टीने म्हणजे बेढब असतील तर त्या बारीक होण्याला माझ्या दृष्टीने काहीही अर्थ नाही. तेव्हा हेच पोट तुम्ही 10-12 इंचांनी कमी केलं किंवा सर्कम्फरन्स जर तुम्ही कमी केलात तर तुम्ही जास्त प्रेझेंटेबल दिसता. मला सांगा, एखाद्या पार्टीत तुम्हाला कोणी उचलून बघतं का हो की हे किती किलोचं सॅम्पल आहे म्हणून? नाही ना. मग इनफॅक्ट तुमची फिगर छान असेल, तुम्ही वयाच्या आणि उंचीच्या मानाने 7-8 किलो जास्त असाल तरी सुद्धा तुम्ही कॅरी कसे करता, तुम्ही दिसता कसे, ह्याला जास्त महत्व आहे. आणि त्यासाठी तुमच्या पर्सनॅलिटीची एन्हान्समेंट मी तुम्हाला करून देते. नक्कीच. पर्सनॅलिटी एन्हान्समेंट यासाठी वृषालीताईंनी खूप समर्पक अशी उदाहरणं आज दिली. आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय, मग त्यांचं फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी कॉल करा, व्हॉट्सअप करा. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात वृषालीताईंसोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.